शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मोक्का कारवाईतून वाचवलं। बारामतीमध्ये अजित पवार यांचं हे मोठं वक्तव्य आहे। मोक्कातून आरोपीला वाचवल्याची भर भाषणात अजित पवार यांनी कबुली दिलेली आहे। या विधानामुळे अजित पवार यांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा होतीये। अजित पवार गुन्हेगारांना पाठीशी घालतायत का, कशा करता पाठीशी घालतायत, असे अनेक सवाल या निमित्तानं आता उपस्थित होत आहेत। काही दिवसांपूर्वी आपण जर पाहिलं असेल तर पुण्यात वाढत असलेल्या कोयता गँगच्या दहशती संदर्भात अजित पवार यांनी वक्तव्य केलेलं होतं। कोयता गँग गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत वाचवणार नाही असं अजितदादा म्हणालेले होते आणि त्याच अजित पवार यांनी मोक्का कारवाईतून गुन्हेगाराला कसं काय वाचवलं हा सवाल आता उपस्थित केला जातोय। उद्या कोणी म्हटलं की दादा एकदा चूक झाली, आता पदरात घ्या, पदर आमचा फाटलाय, आता पदरात घ्यायची परिस्थिती राहिली नाही। पदर नाही आणि धोतर नाही, डायरेक्ट टायर मध्येच, मधी कुठं नाही। त्याच्या मी पुन्हा पुन्हा निक्षून सांगतोय, ह्याच्यामध्ये आपल्याच वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघात परवा काहीतरी घडलं। हा विश्रांतवाडीतच चाले, त्यांना तर हुडकूनच काढतो। हे अजिबात चालणार नाही। आता बारामतीमध्ये मला एका माणसाचं नाव सांगा दादागिरी करतो, ज्या आला त्याच्याकडे बघतोच कसं काय ते। सगळ्यांना सारखा न्याय मिळाला पाहिजे। दादागिरी गुंडगिरी, आताच मला नाना म्हणत होता, नानाच्या एका ओळखीच्या माणसाला पार मोका लागत होता नाना, आणि मला मग सगळ्यांनी सांगितलं, त्याच्यामध्ये वेगवेगळे सहकारी आले, बनगर आले, बाकीचे सगळे आले, सागर वगैरे सगळे आले। म्हणले दादा एवढ्या वेळेस वाचवा, आणि आता सांगतो एवढ्याच वेळेस परत चुकला तर अजित पवाराकडे यायचं नाही। यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील टीका केलेली आहे। काय म्हणतायत सुप्रिया सुळे पाहूया आपण। मला चेतावणी द्यायची कुणालाही या राज्यात आणि या माझ्या लोकसभा मतदारसंघात दमदाटी बंद करा। कोणी आज नंतर बारामती लोकसभा मतदारसंघ किंवा महाराष्ट्रात आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याला सहकार्याला धमकी दिली तर तुम्हाला कुणालाही धमकीचे फोन आले तर माझा मोबाईल नंबर आहे, त्याला सांग पहिली सुप्रिया सुळेला धमकी द्या मग माझ्याशी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।